आज असू सकाळीच दुकानात नारळ आणायला गेली होती बघा, डोक्यात मारत चालले. कारण त्यांच्या घरी आज इडल्या बनवणार होती ना, मग चटणीला नारळ पाहिजे म्हणून गेले ते नारळ आणायला. बहीण आली म्हणून मम्मीने घेतलेला का तरी बनवायला मला लावला कामाला. उद्या पलट बोलते मी त्यातला एक उचलला ना आलो बाहेर खाल्ला मस्त. मग गेलो शेतामध्ये. काल आपण तिथं कोथिंबीर पेरले ना, मग तिथं ओढणीच्या याच्याने आपण मस्त कंपाऊंड मारून घेतला चारे बाजून. बघा किती मस्त कंपाऊंड मारला. मग हिला सांगितलं बाय पाणी घेऊन ये, कोथिंबीर मारायला लागेल आपल्याला. मग ते म्हशीच्या यात्रेला कसं टप वाजवतं तशा उशा वाजवत होतो मी. या सिरियल आहे तर वाट लावली कसं डिस्कशन करीत बसलं बघा ना दोघीजणी. आणि या दोघींचं काहीतरी वेगळाच चालला आहे. बोलते तू माझ्या घरी येत नाही, मी तुझ्या घरी येणार ना. बाय सांगते मला चिकन आणून दे. मग आपल्या हायवेड्यावरला घेतला न गेलो चिकन आणायला. मग आपण घेतला चिकनवाल्याकडून चिकन, बसलो गाडीवरती ना आपल्या हायवेड्यावरने जी गाडी मारली ना 5 मिनिटात घरी. मग आलो आपण डेकोरेशनचं सामान भरायला. टेबल ना खुर्च्या राहिल्या होत्या ना आपल्या गावात. मग त्या घेतल्या टेम्पोत भरून. टेम्पोचा फलका घेतला लावून. मग काढली टेम्पो निघालो घरी. मग तितक्यात आहे ना काकाच्या बड्डेचं आमंत्रण आलं होतं. मग त्यांच्या घरी गेलो. मग त्यांचा चालला होता आरती करणं. माझं लक्ष होतं केकवरती. न मग फायनली झाला केक कटिंग. न काकाचं दिल्या शुभेच्छा. न घेतला केक न वेपर्स. हे बघ कसं खात बसलं, तसं का भंडाराला आलं. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.